फुलेराच्या शांतीपूर्ण गावात आता राजकारणाचं वावटळ उठलंय. जुने नेते, नवे स्वप्न आणि सत्ता मिळवण्यासाठी चाललेली शहकोटीची खेळी. पंचायतच्या या 4थ्या सीझनमध्ये तुम्ही पाहाल नातेसंबंधाची कसोटी, लोकशाहीचा रंग आणि एका छोट्याशा गावातील मोठ्या घडामोडी. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. 5व्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण सचिवजींना बघतो. सचिवजी पंचायत ऑफिसच्या बाहेर बसून कपडे धुत होते. तेवढ्यात अचानक त्यांची नजर एका वृद्ध माणसावर जाते, जे ऑटोमधून फुलेरा गावात येत होते. पण ऑटो चालक गावाच्या आत न नेता फक्त पंचायत ऑफिस बाहेरच सोडतो. कारण त्याच्या मते फुलेरामध्ये नेहमी गोड्या चालतात. त्यामुळेच तो गावात आत यायला तयार नसतो. मग ते वृद्ध माणूस तिथेच उतरतात. सचिवजी लगेचच त्यांच्याकडे जातात आणि तेव्हा त्यांना समजतं, हा वृद्ध माणूस म्हणजे मंजूदेवीचे वडील आणि रिंकीचे आजोबा आहेत. ते प्रधानजींच्या घरी जायला निघतात. पण सचिवजी त्यांना थांबवतात आणि बोलतात की सध्या निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि प्रधानजी गावात प्रचारासाठी गेले आहेत. म्हणून ते म्हणतात, तुम्ही इकडेच थांबा. मी त्यांना फोन करून विचारतो ते कुठे आहेत. सचिनजी जेव्हा प्रधानजींना कॉल करतात तेव्हा कळतं की प्रधानजी गावातच आहे आणि रिंकीला घरी सोडत आहे. त्यामुळे सचिवजींना काही पर्याय नसतो. ते नानाजींना घरी सोडायला निघतात. सचिवजी नानाजींना म्हणतात, चला मी तुम्हाला बाईकवर घेऊन जातो. पण नानाजी म्हणतात, मी बाईकवर बसू शकत नाही, मी चालतच जाईन. मग ते दोघं पायीच प्रधानजींच्या घराकडे निघतात. वाटेत नानाजी सचिवजींना विचारतात, तुम्ही प्रचारात का गेला नाही? तेव्हा सचिवजी म्हणतात, असंच मला थोडं काम होतं. नानाजी म्हणतात, तुमची ही गोष्ट मला आवडली, कारण सचिवने निष्पक्ष राहणं खूप गरजेचं असतं. नानाजी चालायला सुरुवात करतात. तेव्हा लक्षात येतं की ते खूपच हळू चालत आहेत. हे सगळं पाहून सचिवजींना कळून गेलं, जर असंच चालू राहिलं तर नानाजी संध्याकाळपर्यंत घरी पोहोचतील. म्हणून त्यांना काहीतरी उपाय करावा लागणार होता. ते म्हणतात, चला आपण बाईकने जाऊया, मी व्यवस्थित बाईक चालवेन. पण नानाजी म्हणाले, मला अजिबात विश्वास नाही. मला मोटरसायकल अजिबात आवडत नाही. तेवढ्यात एक माणूस सायकलवरून जात होता. सचिवजी त्याला थांबवतात आणि विचारतात. नानाजींनाही सायकलवर बसण्यास काही हरकत नव्हती. त्यामुळे सचिवजी नानाजींना सायकलवरून घेऊन जातात. मधल्या रस्त्यात त्यांना बंद राखतची पूर्ण टीम प्रचार करताना दिसते. जेव्हा ती टीम सचिवजी जवळ येते तेव्हा ते जोरजोरात ओरडायला लागतात. हे पाहून नानाजींना समजतं की ही मंडळी सचिवजींना फारसं पसंत करत नाही. हे त्यांनी सचिवजींना सांगितलंही. सचिवजी म्हणतात, ही माणसं अशीच आहेत, ते कोणालाच पसंत करत नाही. रस्त्यात अजून एक गोष्ट समजते. नानाजी गावच्या सरपंचावर म्हणजे त्यांच्या जावयावर नाराज आहे. जरी प्रधानजी त्यांचा जावई असला तरीही त्यांना गावातील वाहणाऱ्या नाल्या अजिबात आवडत नाही. एवढंच काय, त्यांनी आपल्या घरी एक सोलर पॅनल बसवला आहे. त्यांना वाटतं की हे सगळं दिखाव्यासाठी केलं गेलं आहे. नानाजींचं मत आहे की जर तुम्ही अशीच काम करत राहिलात तर विरोधक तर प्रश्न विचारणारच ना. दुसरीकडे गावात निवडणुकीचा प्रचार मोठा धूमधडाक्यात चालू होता. एका बाजूला बंद राखची टीम होती तर दुसऱ्या बाजूला प्रधानजींची टीम. प्रधानजींचं निवडणूक चिन्ह होतं लौकी म्हणजे दुधी भोपळा आणि बंद राखाचं निवडणूक चिन्ह होतं कुकर. जेव्हा दोन्ही पक्षाचा आमनासामना झाला तेव्हा क्रांतीदेवीने विकासची बायको खुशबू हिला खूप उलटसुलट बोलायला सुरुवात केली. क्रांतीदेवीचं म्हणणं होतं की हे लोक प्रल्हादचा वापर करत आहेत. त्यांनी त्यांचे सगळे पैसे लाटले. त्या पैशांनी जमीन खरेदी केली आणि आता त्यांच्या घरात 6-6 लाख रुपये देखील सापडत आहेत. क्रांतीदेवी सगळं गावकऱ्यांसमोर बोलते. एवढंच नाही, ती म्हणते की खुशबू आणि प्रल्हादच्या यांच्यात काहीतरी संबंध असणार. हे ऐकून खुशबू फारच कोसळते आणि रडायला लागते. कारण ती प्रल्हादच्यांना आपल्या वडिलांसारखं मानते. आणि जेव्हा तिने हे सगळं क्रांतीदेवीच्या तोंडून ऐकलं तेव्हा सगळ्या गावकऱ्यांसमोर तिला खूप त्रास होतो. मंजूदेवी तिला आधार देते. हे सगळं ऐकून प्रल्हादच्यांनाही खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, लोकांच्या मनात काय काय चालतंय, यापेक्षा तर मी पैसे दिले नसते तेच बरं झालं असतं. प्रल्हादच्या खूपच खचून जातात आणि थेट आपल्या शेतात निघून जातात. प्रधानजींनाही क्रांतीदेवीने सगळ्यांसमोर हे बोललेलं आवडलेलं नव्हतं. खुशबू नंतर विकासला ते 6 लाख रुपये देते आणि म्हणते, हे पैसे प्रल्हादच्यांना परत दे. विकास मग शेतात जातो, जिथे प्रल्हादच्या असतात. त्यांना पैसे देतो आणि म्हणतो, मी जी जमीन घेतली आहे ती मी तुमच्या नावावर ट्रान्सफर करेन आणि आपल्या नात्यात कुठेच काही फरक येणार नाही. तुम्ही माझे तेव्हाही काका राहाल. तुम्ही रोज आमच्याकडे जेवायला याल. आपलं नातं कधीच बदलणार नाही. जसं आहे तसंच कायम राहील. आता सचिवजीही परत पंचायत कार्यालयाकडे जात होते. रस्त्यात त्यांनी ती सायकल परत त्या माणसाला दिली, ज्याच्याकडून त्यांनी घेतली होती. आणि जेव्हा ते परत येत होते तेव्हा त्यांनी भूषणला पाहिलं, जे आपला पक्षाचा प्रचार करत होते. भूषण प्रेशर कुकरमध्ये लौकी शिजवत होता आणि त्याचं म्हणणं होतं की हा प्रेशर कुकर
2 शिट्ट्यांमध्ये नाही तर एका शिट्टीतच लौकी शिजवतो. कारण लौकी प्रधानजींचं निवडणूक चिन्ह होतं. सचिवजी थोडा वेळ तिथे थांबतात, पण लगेचच तिकडून निघून जातात. कारण त्यांना माहिती होतं की जास्त वेळ इथे थांबलं तर हे लोक थट्टा करायला लागतील. ते थोडं पुढं गेलेच की अचानक एक मोठा आवाज येतो. तो आवाज प्रेशर कुकरच्या फुटल्याचा होता. त्यामुळे भूषणची अवस्था फार वाईट झाली होती. जो प्रेशर कुकर एका शिट्टीत लौकी शिजवण्याचं वचन देत होता, तो कुकरच तसा फुटून गेला होता. आता गावात लोक वेगवेगळ्या थट्टामस्करी करत होते. लौकी प्रेशर कुकरवरच भारी पडली. लोकीने तर कुकरच फाडून टाकला, अशा चर्चा रंगल्या होत्या. सचिवजी परत पंचायत कार्यालयात पोहोचले आणि पुन्हा आपल्या कपडे धुण्याच्या कामाला लागले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजतो. पंचायत ग्रुपवर व्हॉट्सअप मेसेज आला होता, ज्यामध्ये फक्त हाय लिहिलं होतं आणि हायचा अर्थ आता सगळ्यांना माहीतच होता. रात्री सर्वजण शांत बसलेले होते. वातावरण तणावपूर्ण होतं. विशेषतः क्रांतीदेवीने दिवसभरात जे काही बोललेलं ते सगळ्यांच्या मनावर खूप परिणाम करून गेलं होतं. प्रधानजी विकासला समजावत होते, तू प्रल्हाद काकांना वडिलांसारखं मानतोस ना, मग त्यांच्या पैशांचा आणि जमिनीचा त्याग का करत आहेस? लोक काय बोलतात ते बोलू दे, तुला त्याचा काही फरक पडू नये. तर आता सचिवजी आजच्या सगळ्या कांडाबद्दल सर्वांना सांगतात की जेव्हा भूषण प्रचार करत होता तेव्हा प्रेशर कुकर फुटला आणि त्याची अवस्था फार वाईट झाली. हे ऐकून सगळे जोरजोरात हसायला लागतात. पुढच्या दिवशी प्रधानजी गावच्या दौऱ्यावर निघतात. गावभर फिरताना त्यांना दिसतं की गावात कुठेही त्यांचे पोस्टर लावलेलेच नाहीत. सगळीकडे फक्त भूषणचेच पोस्टर झळकत आहे. तेवढ्यात तिथे एक बटाटेवाला येतो. प्रधानजी त्याच्याकडून बटाटे विकत घेऊ लागतात. पण लगेचच कळतं की त्या बटाटेवाल्याला तर भूषणने आधीच खरेदी करून ठेवलं आहे आणि तो सर्व लोकांना मोफत बटाटे वाटतो आहे. ते लोक बटाटे घेणार होते, पण ते मागे हटतात आणि बटाटे घेत नाहीत. तितक्यात प्रधानजींच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तो कॉल खासदार साहेबांचा असतो. ते त्यांना भेटायला बोलवत असतात. प्रधानजी तात्काळ निर्णय घेतात की ते आजच खासदार साहेबांना भेटून येतील. पण प्रश्न असा होता की खासदार साहेब अचानक का बोलवत आहेत? त्यांना वाटत होतं की कदाचित ते आमदाराबद्दल काही बोलतील, म्हणजे FIR मधून त्यांचं नाव काढण्यासाठी प्रयत्न करायला सांगतील. त्यामुळे प्रधानजी मनात अनेक विचार घेऊन निघाले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की खूप प्रेमाने ते त्यांना नाही बोलतील. थोड्याच वेळात ते खासदारांच्या घरी पोहोचतात. तिथे ते ऐकतात की खासदार साहेब आमदाराबद्दल खूपच वाईट बोलत होते. ते म्हणाले की तो माणूस अगदीच गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. त्याची भाषा, वागणूक काहीही योग्य नाही. त्यामुळे पार्टीच्या हायकमांडने निर्णय घेतला आहे की त्या आमदाराला आता आमदारकी पदावरून काढून टाकावं आणि त्याला पार्टीतूनही बाहेर काढावं. म्हणजेच तो आता ना आमदार राहिला ना त्या पक्षाचा सदस्य. ती सीट आता पूर्णपणे रिकामी आहे. त्यामुळे आता ते शोध घेत आहे अशा उमेदवाराचा, जो त्या जागेचा खरा अधिकारी ठरेल. आणि इथे खासदार जे आहेत ते प्रधानजींचं नाव घेत नाही, तर ते प्रल्हाद काकांचं नाव घेतात. ते म्हणतात, प्रधानजी तर सध्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे आणि मला वाटतं की हे विधायकीचं तिकीट तुम्ही घ्यावं. दुसरीकडे आपण पाहतो की तो बटाटेवाला प्रधानजींच्या घराबाहेर पोहोचतो. मंजूदेवी त्याच्याकडून बटाटे घेऊ लागतात. पण जेव्हा त्यांना समजतं की तो बटाटेवाला त्यांना बटाटे मोफत देतोय, कारण तो भूषणचाच माणूस आहे आणि भूषणने सर्वांना फ्रीमध्ये बटाटे वाटण्यास सांगितलं आहे, तेव्हा मंजूदेवी बटाटे घेण्यास नकार देते. पण थोड्या वेळाने ते आपलं मत बदलतात आणि त्या बटाटेवाल्याला म्हणतात, जर मी तुझे सगळे बटाटे घेतले तर तुला काही हरकत आहे का? कारण तुला शेवटी ते विकायचेच आहेत आणि तुझं कामही लवकर पूर्ण होईल. त्यावर बटाटेवालाही मान्य करतो. दुसरीकडे खासदाराच्या घरी प्रल्हादच्या प्रधानजी विचार करत असतात की विधायकीचं तिकीट घ्यायचं की नाही. प्रल्हादच्या सुरुवातीला साफ नकार देतात, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलाच्या नावाचा कुठेही गैरवापर होऊ नये. त्यामुळे ते तिकीट घेण्यास तयार होत नाही. तेवढ्यात मंजूदेवी सगळे बटाटे घेऊन एका दुकानात जातात आणि तिथं त्या दुकानदाराला बोलतात, हे बटाटे आम्ही देतोय, तू इथे समोसे बनव. पण जेव्हा कोणालाही समोसे देशील तेव्हा त्यांना सांगायचं की हे समोसे मंजूदेवी यांच्या वतीने आहे. त्यामुळे त्यांचा प्रचारही होईल. ती दुकानदाराला हेही बोलते, तुला कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीत आणि समोसेच्या बाकी साहित्याचा जो खर्च येईल तोही आम्ही देऊ. आता प्रल्हादच्या प्रधानजी, सचिव आणि विकास एकत्र बसून चर्चा करत होते की प्रल्हादच्या यांनी तिकीट घ्यावं की नाही. मुद्दा असा होता की प्रल्हादच्या यांचा मुलगा राहुल याचं नाव नक्कीच वापरण्यात येईल आणि लोक त्यांना सहानुभूतीही देतील. पण सचिवांचं मत होतं की या गोष्टीकडे पाठ फिरवणं शक्य नाही. लोकांचं कामच असतं सहानुभूती दाखवणं. ते नक्की दाखवतीलच, पण तुम्ही एक खूप चांगले व्यक्ती आहात आणि समाजाला तुमच्यासारख्या विधायकाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही ही तिकीट स्वीकारायलाच हवं. हे ऐकल्यानंतर प्रल्हादच्या तयार होतात आणि ही गोष्ट ते खासदारांना सांगतात. सगळेजण चर्चा करत असतानाच तेव्हा आपण पाहतो की आमदार
तिथं पोहोचतो. त्यांना खासदाराला भेटायचं असतं, कारण त्याला पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. जेव्हा खासदाराला समजतं की आमदार गेट बाहेर उभा आहे, तेव्हा ते प्रल्हादच्या आणि इतर सर्वांना गाडीत लपवून ठेवतात. आणि जेव्हा चिंटू आमदार तिथं खासदाराला भेटायला येतो, तेव्हा तो भावनिक ब्लॅकमेल करू लागतो. तो म्हणतो, "मला पक्षातून असं काढून टाकणं योग्य नाही. मी तुमच्या लहान भावासारखा आहे. जर तुम्ही मला काढून टाकलं, तर ते फार चुकीचं होईल. मी नेहमी तुमच्यासोबत होतो आणि नेहमी राहीन." पण खासदार सांगतात, की "हा माझा निर्णय नाही. हा हायकमांडचा निर्णय आहे." तेवढ्यात चिंटू आमदाराला एका परफ्यूमचा वास येतो. तो कोब्रा परफ्यूम असतो आणि तो परफ्यूम प्रधानजी, विकास, प्रल्हादच्या आणि सचिवजी यांनी लावलेला असतो. आमदार हे पाहतो की सगळेजण कारमध्ये लपलेले आहेत आणि हे पाहून त्यांना लगेचच समजून जातं की इथे नेमकं काय चालू आहे. तो बोलतो, "तुम्ही माझ्यासोबत खूप मोठा अन्याय केला आहे. मला आता कळलंय की माझी खरी किंमत काय आहे." पण आता कोणीच भूतपूर्व आमदाराला घाबरत नव्हतं. प्रधानजीसुद्धा ठामपणे म्हणतात, "तुला जे करायचं ते कर. आम्ही मागे हटणार नाही. कारण आता तुझ्याकडे सत्ताही राहिलेली नाही." त्या रात्री समोसेवाला सगळ्यांना फुकट समोसे खायला देत होता आणि सांगत होता की हे समोसे मंजूदेवी यांच्या वतीने आहे. पण बंद राखस त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, "समोसे भले मंजूदेवींच्या नावाने असतील, पण यामधील बटाटा आमचाच आहे." जेव्हा प्रधानजी खासदारांकडून परत येत होते, तेव्हा बंद राखस त्यांना म्हणतो, "पहा, मंजूदेवीने काय केलंय? सगळे बटाटे विकत घेतले आणि फक्त आपलं नाव वापरत आहे." त्यावर प्रधानजी उत्तर देतात, "जा आणि आमदाराकडे तक्रार कर. त्याची काय अवस्था करून आलोय हे माहिती आहे का? त्याच्याकडेच जा आता." घरात आल्यावर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली. ती म्हणजे प्रधानजीवर गोळी आमदाराने नाही, तर कदाचित खासदाराने चालवली असेल, जेणेकरून आमदाराला पक्षातून बाहेर टाकता येईल. आणि हीच कदाचित खासदाराची योजना होती. पण प्रल्हादच्या म्हणतात, जर खरंच गोळी खासदाराने चालवली असेल, तर ही गोष्ट त्यांनी अजिबात चांगली केली नाही. पण प्रधानजीचं असं म्हणणं होतं, जर खरंच त्याने गोळी चालवली आणि मी वाचलो आणि तुला आमदारकीसाठी तिकीट मिळतंय आणि मी पण सरपंचपदी निवडून आलो, तर यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय असू शकते? आता सगळेच या निर्णयावर गोंधळून गेले होते. खरंच ही तिकीट स्वीकारावी की नाही? पण प्रधानजींना हेच वाटत होतं, की प्रल्हाद काकांनी आमदारकीसाठी तिकीट स्वीकारावं. आणि याबरोबरच एपिसोड 6 संपतो. 7व्या एपिसोडची सुरुवात होते सचिवजीपासून, जे अभ्यास करत होते. तेवढ्यात विकास तिथे येतो आणि म्हणतो, "चला, प्रधानजींचं शेवटचं भाषण सुरू आहे. आता ते पुन्हा कधी भाषण देणार नाहीत." सचिवजी म्हणतात, "किती वेळ ऐकायचं? ज्यांना मत द्यायचं आहे ते देतीलच." पण तेवढ्यात रिंकी त्याला बोलवायला येते आणि मग सचिवजी नाही म्हणू शकत नाही आणि ते तिच्या मागोमाग निघतात. प्रधानजी आपल्या भाषणात सांगतात, की त्यांनी फुलेरासाठी सर्व काही दिलंय आणि पुढेही देत राहतील. फुलेरा एक छोटंसं फूल होतं, ज्याला सगळे तोडत होते, मुरडत होते. पण आता त्या फुलाचं रक्षण करण्यासाठी काटे तयार झाले आहेत आणि ते आता त्यांचं कायम रक्षण करतील. दुसरीकडे क्रांतीदेवी आणि भूषणही आपापल्या भाषणात व्यस्त होते. यावेळी त्यांची पकड चांगली दिसत होती. दोघांचं भाषण सुरू असतानाच अचानक फुलेरा गावाचा ट्रान्सफॉर्मर स्फोट होतो आणि संपूर्ण गावाची वीज जाते. आणि माहिती पडतं की मागच्या वेळीही जेव्हा ट्रान्सफॉर्मर उडाला होता, तेव्हा वीज पुन्हा येण्यासाठी 1 आठवडा लागला होता. आणि ही गोष्ट भूषणला चांगलीच माहिती होती. म्हणूनच तो आता याचा राजकीय फायदा घेण्याच्या विचारात होता. पण मंजुदेवीला हे सगळं इलेक्शनपूर्वी होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्या सचिनजींना सांगतात की लवकरात लवकर मिस्त्रीला बोलवा आणि ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून घ्या. सचिवजी मग प्रल्हादच्या आणि विकासला घेऊन शहरात जातात आणि मिस्त्रीला भेटतात. मात्र मिस्त्री सांगतो की तो गेल्या 1 महिन्यापासून सतत काम करत आहे आणि आता तो आपल्या गावाला परत जात आहे, आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी. त्याला फक्त 3 दिवसांची सुट्टी मिळाली होती. सचिवजी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, पण तो ऐकत नाही. तो म्हणतो, "असं करा, उद्या तुम्ही माझ्या गावाला ज्वालापूरला या. तिथून मला घेऊन जा." पण इथे अजूनही एक अडचण आहे. ज्वालापूरला जाण्यासाठी त्यांना फकोली बाजार पार करावा लागेल आणि फकोली म्हणजे पूर्वीच्या आमदाराचं गाव. त्या आमदाराचं सचिवजी आणि प्रधानजींशी अजिबात बनत नव्हतं. त्यामुळे तिथं जाणं काही सुरक्षित नाही. दरम्यान फुलेरा गावात संपूर्ण अंधार झाला आहे. लोक कसंबसं आपापलं काम करत आहे. प्रधानजी आणि मंजूदेवी गावात जातात, जिथं बिल्लू नावाचा एक लहान मुलगा दिव्याच्या उजेडात अभ्यास करत होता. पण तिथेही काही प्रकाश नव्हता. त्यामुळे बिल्लूला सचिवजीकडे पाठवण्यात येतं, जेणेकरून तो तिथं जाऊन शांतपणे अभ्यास करू शकेल. पण सचिवजीकडे असलेली इमर्जन्सी लाईटही आता डिस्चार्ज झाली होती. म्हणून बिल्लू त्यांना सांगतो, "मला उद्या काहीही झालं तरी माझं पूर्ण वर्क करावं लागेलच, नाहीतर टीचर मला मारतील." तेव्हा सचिवजी बिल्लूला सोलर पॅनलच्या दिव्याखाली घेऊन जातात, जिथं त्याला उजेडात अभ्यास करता येतो. आणि तिथे बिल्लूचा अभ्यास करून घेत असतानाच
तिथे ट्रॅक्टरवरून बनराकस आणि त्याची संपूर्ण टीम पोहोचते. त्यांच्याकडे 2 जनरेटर होते आणि त्यांनी बरेच हॅलोजन लाईट्स आणले होते. त्यामुळे संपूर्ण फुलेराला त्यांनी उजळून टाकलं होतं. जेव्हा ही बातमी प्रधानजींपर्यंत पोहोचली, तेव्हा ते देखील थक्क झाले. कारण जर असंच चालू राहिलं, तर बनराकस सहज निवडून येईल. भूषणने एक जनरेटर पश्चिमेकडील भागात बसवला होता आणि दुसरा पूर्वेकडील भागात. हे पाहून बनराकस खूप खुश होतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानजीही आपली चतुराई दाखवतात. ते शहरातून चक्क 4 जनरेटर मागवतात. 2 पूर्वेसाठी आणि 2 पश्चिमेसाठी. म्हणजेच प्रधानजी भूषणच्या 2 पावले पुढेच निघाले होते. हे पाहून भूषण म्हणतो, "जर तुमच्या मनात असतं, तर तुम्ही मिस्त्रीला बोलावलं असतं. पण तुम्हाला तर आमच्याशी कॉम्पिटिशन करायची आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्वालापूरला का जात नाहीत. कारण मध्ये फकोली बाजार येतो आणि तिथल्या लोकांशी तुमचा वाद आहे. तुम्ही गेला तर तिथे प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तुम्ही फक्त सांगा. आम्ही जाऊ आणि मिस्त्रीला घेऊन येऊ." पण प्रधानजी कोणतंही श्रेय भूषणला जाऊ देऊ इच्छित नव्हते. आणि त्यातच भूषणने प्रधानजीला डरपोक आणि ड्रामेबाज देखील म्हटलं. हे ऐकून आता प्रधानजींना खूपच राग येतो आणि आता प्रधानजी ठरवतात की भूषणचं तोंड बंद करूनच राहायचं. ते आजच ज्वालापूरला जातील आणि मिस्त्रीला घेऊन येतील. मग प्रधानजी, सचिवजी, प्रल्हादच्या आणि विकास यांना घेऊन निघतात ज्वालापूरच्या दिशेने. मधल्या रस्त्यात फकोली बाजार लागणार होता आणि फुलेरा गाववासियांशी तिथल्या लोकांचा जुना वाद होता. जसे हे लोक ज्वालापूरला जात होते, तसं फकोली बाजारात त्यांना भेटतो विधायकचा माणूस छुट्टन. छुट्टन फारच उद्धट बोलायला लागतो. बडबड आणि अश्लील कमेंट्स करतो. तरीही प्रधानजी आणि त्याचे लोक त्याकडे दुर्लक्ष करत मिस्त्रीकडे पोहोचतात. मग ते मिस्त्रीला सांगतात, "चला फुलेराला जावं लागेल." पण मिस्त्री इथे नखरे दाखवायला लागतो आणि म्हणतो, "मी ट्रिपलिंगने नाही जाणार. मी फक्त डबलिंगनेच जाईल." हे ऐकून सगळ्यांना राग येतो. कारण त्याचं हे कारण काही योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे ते मिस्त्रीची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतात. मग मिस्त्री कॅमेऱ्यासमोर सांगतो, "माझं फुलेरा गावाशी भांडण आहे आणि मी तिथे गेलो आणि काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मी तिथे जाणार नाही आणि हेच फायनल आहे." इतक्यात तिथं परत छुटन आणि त्याचे साथीदार पोहोचतात. ते प्रधानजींच्या लोकांशी भांडण करायला लागतात. मात्र ते कोणालाही मारत नाही. फक्त सचिनजीवर लक्ष केंद्रित करतात. छुटन सचिवजीच्या पोटात 2 ठोसे मारतो आणि गालावर एक जोरदार चापटेही मारतो. इतक्या जोरात की त्या एकाच मारात त्यांची स्थिती खराब होते. कसेबसे करून ते सर्वजण फुलेराला परत येतात. तिथे प्रल्हादच्या म्हणतो, "बरं झालं तू काही केलं नाहीस." सचिवजी उत्तर देतात, "हो, कारण मी जर काही केलं असतं तर अजून मार खावा लागला असता. म्हणून मी काही केलं नाही." पण मग सचिवजी म्हणतात, "जाऊ दे ते. आपल्यासमोर अजून खूप साऱ्या अडचणी आहेत. त्या सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे." आता जेव्हा प्रधानजी फुलेराला परतले, तेव्हा त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांसमोर सांगितलं की ते मिस्त्रीला आणू शकले नाहीत. पण ही संधी भूषण कशी सोडणार? तो तिथे गावकऱ्यांपुढे प्रधानजींना टोमणे मारायला लागतो. तो म्हणतो, "तुम्ही मिस्त्रीला आणू शकला नाहीत. तो तुमच्यासोबत आलाच नाही आणि आम्हीच जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. तुम्ही सरकार वगैरे तर सोडाच. आता तुमच्यासोबत कोणीच नाही." हे ऐकून प्रधानजी गावकऱ्यांसमोर थोडे इमोशनल होतात. ते म्हणतात, "मी गावासाठी खूप काही केलं आहे आणि करत राहील. पण कदाचित तुम्ही लोक हे समजू शकणार नाहीत." तिथेच दुसरीकडे माजी आमदार फारच खुश होता. कारण त्याचा माणूस छुटन सचिवजीला मारून आला होता. तो त्याला सोन्याची चेन भेट म्हणून देतो. या सगळ्या दरम्यान भूषण ज्वालापुरातून मिस्त्रीला घेऊन येतो आणि ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे दुरुस्त करून घेतो. त्यामुळे गावात परत वीज येते. दुसऱ्या दिवशी निवडणूक होणार होती. सगळी तयारी झाली होती. डीएम मॅडमही पोहोचल्या होत्या आणि गावातील मोठी गर्दी मतदानासाठी एकत्र जमली होती. यावेळच्या निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झालं होतं. आता निकाल 23 तारखेला लागणार होता. पण 21 तारखेला सध्या सचिवजींच्या कॅट परीक्षेचा निकाल लागणार होता. त्यामुळे ते खूप नर्वस झाले होते. त्यांनी रिंकीला फोन केला आणि म्हणाले, "माझ्यात इतकी हिंमत नाही की मी स्वतःचा निकाल चेक करू शकेन. एक काम कर, तूच माझा निकाल चेक कर." दोघं बोलतच होते. इतक्यात तिथे प्रधानजी, विकास आणि प्रल्हादच्या येतात बिअर घेऊन. कारण त्यांना माहिती असतं की आज सचिवजींचा निकाल लागणार आहे. ते म्हणतात, "पास व्हा किंवा नापास, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही तर बिअर पिऊन जाणारच." पण सचिवजी खरंच खूप टेन्शनमध्ये होते. कारण जर चांगले मार्क्स आले नाही, तर त्यांना चांगलं कॉलेज मिळणार नाही आणि या गोष्टीचं त्यांना खूप टेन्शन आलं होतं. आणि जेव्हा निकाल लागतो आणि रिंकी सांगते की सचिवजींना 97.50% मिळाले आहेत, तेव्हा ते खूप खुश होतात. कारण त्यांना जवळपास 98% ची अपेक्षा होती आणि हे जवळपास तितकंच होतं. म्हणजे त्यांना चांगले कॉलेज मिळण्याची दाट शक्यता होती. दुसऱ्या दिवशी सचिवजी रिंकीला भेटतात आणि तिला सांगतात, "जर प्रधानजी निवडणूक हरले, तर मी इकडून निघून जाईल. कारण जर मी इथे राहिलो, तर भूषण माझं जगणं कठीण करेल." रिंकी म्हणते, "मग तुम्ही असं आम्हाला एकटं सोडून जाल का?"
आईलाही तुमची खूप गरज आहे. तिच्या पाठीशी उभं राहा." त्यावर सचिवजी म्हणतात, "ठीक आहे, 3-4 महिने तरी मी कुठे जाणार नाही." रिंकी आणि सचिनचं नातं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. दोघे एकमेकांवर प्रेम करत होते, पण अजून एकमेकांशी स्पष्टपणे बोलू शकत नव्हते. दुसरीकडे प्रधानजी निवडणुकीच्या दिवशीच 25 किलो लाडू बनवतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक निराशा स्पष्ट दिसत होती. ॲक्च्युअली गेल्या निवडणुकीत प्रधानजींनी 50 किलो लाडू बनवले होते, पण यावेळी फक्त 25 किलोच बनवले. दुसरीकडे भूषणने मात्र 50 किलो लाडू बनवले होते, कारण त्याला आत्मविश्वास होता. त्याला पूर्ण खात्री होती की यावेळी निवडणूक तोच जिंकणार, काहीही झालं तरी. आता रिंकी जेव्हा घरी परत येत होती, तेव्हा ती अचानक एका कचोरीच्या दुकानाजवळ थांबते आणि कचोरी विकत घेते. फक्त 2च कचोऱ्या उरलेल्या असतात आणि त्या पण थंड झालेल्या होत्या. तेव्हाच तिथं आमदाराचा एक माणूस येतो आणि म्हणतो, की "या 2 कचोऱ्या आम्हाला पॅक करून दे." पण रिंकीने आधीच ऑर्डर दिलेला असतो. तेव्हाच आमदाराची मुलगीही तिथे येते आणि ती म्हणते, की "या कचोऱ्या तर आम्हीच घेणार." आता दोघीही हट्टावर अडून बसल्या होत्या. कोणीही मागे हटायला तयार नव्हतं आणि कचोरी विकणारा तर पूर्णपणे गोंधळून जातो, की शेवटी कचोरी द्यायची तर कुणाला? आमदाराची मुलगी मग आमदाराला फोन करते, तर दुसरीकडे रिंकी प्रधानजींना फोन करते. पण प्रधानजी स्वतः तिथं जाऊ शकत नव्हते. त्यामुळे ते सचिनजींना तिथं जायला सांगतात. कारण ते त्या परिसरातच होते आणि तिथूनच माजी आमदार छुटनला पण तिथे पाठवतात. पण छुटन एकट्याने जायला तयार नव्हता. त्याला सोबत 2-4 लोकं घ्यायचे होते. तरीही शेवटी तो एकटाच जातो आणि मग तिथं सचिवजी आणि छुटन यांची आमने-सामने भेट होते. छुटन सचिवजींना पाहून म्हणतो, "त्या दिवशीची मजा कशी वाटली?" त्यावर सचिवजी उत्तर देतात, "बरं झालं मी तुझ्यावर केस केली नाही, नाहीतर तुझं आयुष्य बरबाद झालं असतं." तेव्हा छुट्टन म्हणतो, "खरा माणूस तो नाही जो केस करतो. खरा मर्द तर तो आहे जो समोरासमोर भिडतो." हे ऐकून सचिवजी त्याला एक जोरदार चापट मारतात आणि म्हणतात, "खरा मर्द आहेस ना? तर आता केस करू नकोस." यानंतर रिंकी आणि सचिवजी तिकडून निघून जातात. जाताना एक छोटासा रोमॅन्टिक सीन दिसतो, जिथे रिंकी सचिवजींना मफलर घालते. आता पुढच्या दिवशी निकाल लागणार होता आणि प्रधानजी, मंजू देवी आणि बाकी सगळे खूप चिंतेत होते आणि त्याच दिवशी काही पोलीस बंदोबस्तही बोलावला गेला होता. कारण मागच्या वेळी निकाल लागल्यावर गावात गोंधळ झाला होता. यावेळी तसं काही घडू नये म्हणून ही काळजी घेतली जात होती. तेवढ्यात प्रधानजींचा हलवाई येतो आणि विचारतो, "लाडू 25 किलोच ठेवू का? की 50 करू?" त्यावर प्रधानजी म्हणतात, "50 किलोच कर." दुसरीकडे भूषण माजी आमदाराकडे जातो आणि म्हणतो, "आज निकाल लागणार आहे, म्हणून तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय." आणि त्याबरोबरच भूषण माजी आमदारांना वचन देतो, की जर तो निवडणूक जिंकला, तर तो त्यांना त्यांचा घोडा सितारा परत करून देईल. हे ऐकून आमदार खूप भावूक होतो, कारण सितारा त्यांना आपल्या मुलासारखा वाटतो. दुसरीकडे माधव आणि विनोद त्या जागेवर बसलेले असतात, जिथे निवडणुकीचा विजेता जाहीर होणार असतो. ते दोघं बोलत असतात, की उपसरपंच होण्याचं स्वप्न कसं वाटत असेल. तेवढ्यात उपप्रधान म्हणजे प्रल्हाद आणि विकास तिथे येतात. पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीच आनंद नव्हता. ते खूप निराश दिसत होते. जणू काही निवडणूक हरलेत. त्याचवेळी विनोदकडे भूषणचा कॉल येतो. भूषण त्यांना सांगतो, की त्यांनी ही निवडणूक 73 मतांनी जिंकली आहे. हे ऐकून माधव आणि विनोद खूपच खुश होतात. त्यांच्या आनंदाला पारच उरत नाही. पण प्रल्हाद आणि विकास पूर्णपणे खचून गेलेले असतात. भूषण, क्रांतीदेवी आणि आमदार आनंद साजरा करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला गावात सन्नाटा पसरलेला असतो. प्रधानजींना अजूनही विश्वास बसत नाही, की भूषण निवडून आला आहे आणि ते हरलेत. त्यांचं मन पूर्णपणे तुटलेलं असतं. त्यांना समजतच नाही, की आता पुढे काय करायचं? आमदाराच्या घरातून क्रांतीदेवी आणि भूषण एक विजयी रॅली काढतात. रॅली सगळे खूप जल्लोषात असतात. पण हे पाहून प्रधानजीच्या मनाला खूप धक्का बसतो. ते जेव्हा घरी येतात, तेव्हा ते लाडवांचे सगळी भांडी इकडे-तिकडे फेकायला लागतात. ते गावकऱ्यांना धोकेबाज म्हणतात. कारण फक्त 73 मतांनी पराभव म्हणजे साधारण 10-12 घरांनीच त्यांची साथ दिली नव्हती आणि त्यामुळेच ते हरले होते. ते पूर्णपणे खचलेले असतात. आता मंजूदेवीसुद्धा म्हणते, "जर तुम्ही नीट काम केलं असतं, तर कदाचित तुम्ही ही निवडणूक हरले नसते." पण या क्षणी मंजूदेवीने ही गोष्ट म्हणणं योग्य नव्हतं. त्यामुळे प्रधानजी आणखीनच भडकतात. आता पुढच्या सकाळी पंचायत ऑफिसमध्ये मंजूदेवीचं नाव पुसलं जातं आणि त्या ठिकाणी क्रांतीदेवीचं नाव लिहिलं जातं आणि तिथेच भूषण आणि क्रांतीदेवी पोहोचतात. ते सचिवजींना विचारतात, "तुमचं नावही पुसायचं आहे का?" पण ऑफिसमध्ये जाताना भूषण सचिवजींना म्हणतो, "नाही, नाही, तुम्ही इथेच राहा. कारण आता इथे खूप मजा येणार आहे." म्हणजे आता भूषण आणि त्याचे साथीदार नव्या खुर्च्यांवर बसणार होते. ऑफिसमध्ये जाताना क्रांतीदेवी विचारते, "आपण अभिषेक सरांना बाहेर काढू शकतो का?" आणि या क्षणी पंचायत या वेब सीरीजचा 4था सीझन संपतो.
आणि अखेर फुलेराची सत्ता गेली एका नव्या नेतृत्वाकडे, भूषण आणि क्रांतीदेवीकडे. सचिवजींचं भवितव्य अनिश्चित. रिंकी आणि अभिषेकच्या नात्याला अजून नाव नाही आणि राजकारणाचा खेळ अजून थांबलेला नाही. पंचायत सीझन 4 संपतो आहे, पण प्रश्न अनेक आहेत. पुढे काय होईल? प्रधानजी परत येतील का? सचिवची कॅट एक्झाम नंतरची वाटचाल कशी असेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी थांबा पंचायत सीझन 5 पर्यंत. तोपर्यंत जय लोकशाही, जय फुलेरा.